रवींद्र पाटील यांना मोठा दिलासा. बाजार समिती संचालक पदावरील अपात्रतेचा आदेश रद्द. विभागीय सहनिबंधकांचा महत्त्वपूर्ण निर्णय. रवींद्र पाटील पुन्हा संचालकपदी कायम. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाबाबत सुरू असलेल्या वादाला अखेर मोठं बळण मिळालं आहे. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांनी जिल्हा उपनिबंधक सांगली यांनी दिलेला अपात्रतेचा आदेश रद्द केलाय. त्यामुळे संचालक रवींद्र वसंत पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रवींद्र पाटील कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय पीक कर्ज वाटप संस्था शेतकरी मतदारसंघातून तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून आले होते. त्यांच्या विरोधात संचालक महादेव पाटील यांनी तक्रार दाखल केली होती. अराबा अॅग्रो फार्म्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड तासगाव या कंपनीकडे बाजार समितीचा व्यापारी परवाना असल्यानं रवींद्र पाटील यांना संचालकपदी राहण्यास अपात्र ठरवावं अशी मागणी करण्यात आली होती. या तक्रारीवर सुनावणी घेत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली यांनी 23 जानेवारी 2025 रोजी रवींद्र पाटील यांना अपात्र घोषित केलं होतं. या निर्णयाविरोधात त्यांनी विभागीय सहनिबंधक कोल्हापूर यांच्याकडे अपील दाखल केले होते. अपीलच्या सुनावणीत अराबा अॅग्रो फार्म्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ही कंपनी कायदा 2013 अंतर्गत नोंदणीकृत स्वतंत्र संस्था असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. कंपनीचा व्यापारी परवाना हा कंपनीच्या नावावर आहे. तो संचालकांचा वैयक्तिक परवाना मानता येत नाही असं निरीक्षण विभागीय सहनिबंधकांनी नोंदवलं. कंपनीनं परवाना घेतल्यानंतर कोणताही शेतमाल खरेदी विक्री व्यवहार केल्याचे पुरावे उपलब्ध नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आलं. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासह सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा आधार घेण्यात आला. विभागीय सहनिबंधक कोल्हापूर यांनी रवींद्र पाटील यांचा अपील मंजूर करत जिल्हा उपनिबंधक सांगली यांनी दिलेला अपात्रतेचा आदेश रद्द केला. खर्चाबाबत कोणताही स्वतंत्र आदेश देण्यात आलेला नाही. या निर्णयामुळे तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली. रवींद्र पाटील यांना मोठा कायदेशीर व राजकीय दिलासा मिळाल्याची चर्चा सुरू आहे. विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली.